नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो आत्तापर्यंतचे ब्लॉग तुम्ही बघितलेलेच असाल, यानंतरचेही बघत राहा. पण आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे, कारण की आज काढलेला आहे माझ्या स्टुडंटने कंपोजिशन पेंटिंग. सो माझ्याकडे जे 3-4 वर्षापासून स्टुडंट्स आहेत, सो त्यांचं भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे आणि त्यांचं आपण कंपोजिशन पेंटिंग स्टार्ट केलेलं आहे. सो काही जणांनी ॲबस्ट्रॅक्टमध्ये काम केलं आहे, काही जणांनी प्युअर कंपोजिशनमध्ये एकदम त्यांच्यातला वेगळेपणा दाखवलेला आहे. सो त्याच्याचपैकी एक मल्हार दाते म्हणून आहे माझं. तर त्याने जे पेंटिंग केलेलं आहे, सो तो जे एक्सप्लेनेशन आज तुम्हाला सांगेल ते सगळ्यांनी मन लावून ऐका. आणि त्याचा जो एक्सपिरियन्स आला पेंटिंग करण्यामध्ये, किंवा त्याने पेंटिंगमध्ये काय काय दाखवलं आहे लहानच, पण त्याची एक बुद्धिमत्ता जी आहे ना, ती खूप वरच्या लेवलची आहे. सो त्याने कंपोजिशन खूप छान केलेलं आहे. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा. थँक्यू. नमस्कार, मी एक स्टुडंट आर्टिस्ट आहे. आज मी एक कंपोजिशन ड्रॉइंग बनवलं आहे. माझ्या कंपोजिशन ड्रॉइंगचं टॉपिक होतं नेचर. तर याचा एक पॅटर्न घेतलेला आहे बघा. डोंगराच्या पॅटर्नमध्ये हा एक ट्रायंगल घेतलेला आहे. परत मग त्याच्यानंतर खूप पॅटर्न्स घेतलेले आहे, जसे लाटांसारखे पॅटर्न्स, परत मग झिगझॅग लाईन्स, कर्व लाईन्स, परत मग परत मग ही मोठी स्नेल बनवलेली आहे. अशा स्ट्रेट लाईन्स, ही हार्टबीटची पण एक पॅटर्न, हे एक हनीकोम्ब आहे. आणि इकडं थंडर स्टोम्स पण दाखवलेले आहेत. इकडं ते गॉगलचे शेल, इकडं असे लिव्स दाखवलेले आहेत फांदीला. हे असं सगळं एकत्रित करून मी हे कंपोजिशन ड्रॉइंग बनवलेलं आहे. थँक्यू. थँक्यू फॉर वॉचिंग. असेच माझे पुढचे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा जर व्हिडिओ आवडला असेल तर. धन्यवाद.